नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालय अंबाजोगाईचे मुख्याध्यापक अप्पाराव यादव नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याबद्दल सेवा गौरव समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती व माता अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी स्थानिक व्यवस्था मंडळ अध्यक्ष विजयराव वालवडकर, तर प्रमुख उपस्थिती केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉक्टर कल्पना चौसाळकर, स्थानिक व्यवस्था मंडळाचे कार्यवाह किरण कोदरकर, विशेष उपस्थिती शालेय समिती अध्यक्ष उन्मेष मातेकर, सत्कारमूर्ती मुख्याध्यापक अप्पाराव यादव, प्रेमा यादव, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबूराव आडे, CBSE स्कूलचे अध्यक्ष डॉक्टर गोपाळराव चौसाळकर, प्रगती वर्ग विभाग प्रमुख वर्षा मुंडे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रा कुलकर्णी, केंद्र विभाग प्रमुख चौरे, हरिभक्तपारायण हनुमंत महाराज देशमुख यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना वर्षा मुंडे यांनी अधिक माहिती दिली आहे. सरांचा सेवा गौरव कार्यक्रम आहे आणि आम्हाला शिक्षकांना मनोगत व्यक्त करायचंय, प्रास्ताविक करायचंय, तयारी करायची आहे. खरं तर आम्ही आमच्या सगळ्यांचे अश्रू आमच्या पापण्यांच्या आणि डोळ्यांच्या कडाच्या बांधाआड लपवून ठेवलेत, परंतु ते लपता लपत नाहीयेत. सरांनी पहिलं पाऊल ठेवलं, सरांचे डोळे भरून आले. कांबळे सर जेव्हा त्यांचं पत्र तयार करत होते तेव्हाही तसंच. बाहेरचे शिक्षक चव्हाण सर समोर आले नाही, मी येऊ शकत नाही, अशी सगळ्यांची काहीशी अवस्था झाली आहे. नियमानुसार निवृत्ती वेगळी गोष्ट, पण सर तुम्ही आमच्या मनातून कधीच निवृत्त होणार नाही. आणि कार्यक्रमाची रूपरेषा काय? एका शब्दामध्ये, सरांचा हा क्षणभर विश्रांतीचा जो कार्यक्रम आहे तो स्मरणीय व्हावा, पुन्हा पुन्हा यातून आम्हाला काही घेता यावं. यावेळी हरिभक्तपारायण हनुमंत महाराज देशमुख यांनी सुंदर गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. यावेळी अप्पाराव यादव व प्रेमा यादव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनीही पुस्तकांची भेट देऊन सत्कार केला. यावेळी शिक्षिका सुनीता सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनीही अधिक माहिती दिली. गुरुजी आणि मी 30 वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे. सुरुवातीला तर मी असं सांगेन, जेव्हा आम्ही शाळेत शिकायला होतो, गुरुजी आपल्या शाळेचे माझे विद्यार्थी आहेत आणि शाळेत असतानाचा चांगला परिचय म्हणजे ते शाळेमध्ये एक उत्कृष्ट कबड्डी खेळाडू म्हणून सगळ्यांना परिचित होते. बघा, असे विद्यार्थी कायम अविस्मरणीय राहतात. दुसरा परिचय त्यांचा, ते जेव्हा माजलगावला सिद्धेश्वर विद्यालयामध्ये रुजू झाले तेव्हाही आम्ही सोबत काम केलं. पण त्यांच्या स्वभावातली विशेष बाब अशी होती, बालपणापासून कष्टमय जीवन आणि जिद्दीचा प्रवास सरांचा. माजलगावमध्ये केसापुरी कॅम्पवर एक शाळा भरायची आणि माजलगावमधून केसापुरी कॅम्पपर्यंत दररोज सर पायी जायचे, पायी यायचे. 5 किलोमीटरचा प्रवास अगदी आनंदानं, आणि ते सुद्धा त्या कालावधीमध्ये स्पर्धा परीक्षेचे उत्तम तास घेऊन एक सर्वांना स्पर्धा परीक्षेचे उत्तम मार्गदर्शक म्हणून परिचित झाले. अप्पाराव यादव सरांनी गेल्या 34 वर्षात विविध पदे भूषविली. त्यांना आदर्श शिक्षक मुख्याध्यापक म्हणून गौरविण्यात आले आहे. संस्थेत राहून एक उत्तम शिक्षक ते मुख्याध्यापक उत्तम राहिले असल्याने त्यांचे मित्र सुधीर कुलकर्णी यांनीही आनंद व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या. यादव गुरुजी आणि माझी जी मैत्री झाली ती याच कारणामुळे. आम्ही कुठल्याही पदावर असताना त्या पदाचा अहंकार कधीच दाखवला नाही आणि सर्वसाधारण शिक्षकामध्ये आम्ही मिसळत गेलो आणि त्यामुळंच आमची सेवा जी आहे ती यशस्वी झाली असं आम्हाला तरी वाटतंय. यादव गुरुजीबद्दल काय प्रसंग सांगायचे आहेत तसे भरपूर प्रसंग आहेत. एका महाराजाच्या कीर्तनामध्ये मी एक प्रसंग ऐकला. यादव गुरुजी माझे मित्र आहेत म्हणून मी एके दिवशी या ठिकाणी मी ते गीतसुद्धा सादर केलं होतं. मित्र वडव्यामध्ये गारव्यासारखा
विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी हातात फुले घेऊन अप्पाराव यादव यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. तसेच त्यांच्याविषयी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शिक्षक सचिन आगलावे यांनीही अधिक माहिती दिली आहे. 3 त्व म्हणजे कर्तृत्व, पितृत्व आणि दातृत्वाचे हे खऱ्या अर्थाने धनी. कर्तृत्व म्हणजे मला शाळेला रंग द्यायचा हा अट्टहास 3 वर्षापासून त्यांचं बोलकं चित्र आणि त्यांनी ते साध्य करून दाखवलं. पितृत्व म्हणजे त्यांनी सतत त्या छोट्या शिक्षकांना असू द्या किंवा ज्येष्ठ शिक्षकांना असू द्या सतत मायेचा आधार देत राहिले. अडचणीचा शिक्षक जर सरांपाशी गेला तर सरांनी त्याला वडीलकीच्या नात्याने आपलंसं जवळ केलं. सरांचे कामाची हातोटी म्हणजे ज्यावेळेला शाळेचा पट हा आधारमध्ये कमी होत होता त्यावेळेला सर स्वतः रात्री 1 वाजेपर्यंत बसून संगणकावर ते काम करत होते. म्हणजे नवीन शिक्षकांना संगणक येत नाही असं त्यांनी न जाणवू देता स्वतः मुख्याध्यापक म्हणून ते आचरणात आणलं आणि त्या कार्याने ते तत्पर झाले. सरांच्या बाबतीमध्ये सगळ्यात शेवटचं एक वाक्य असं सांगतो की सर एका कामाने एका वाक्याने सतत कार्यशील होते ते म्हणजेच इफ बेटर इज पॉसिबल देन गुड इज नॉट इनफ. या कार्यक्रमात शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले होते. अतिशय उत्तम 34 वर्ष सेवा देण्याचे कार्य केले असल्याचे सांगत विजयराव वालवडकर यांनीही कौतुक केले आहे. त्यांनी या 34 वर्ष पूर्णपणे 100% योगदान देऊन आपल्या सर्व्हिसच्या काळामध्ये तो उपजतच त्यांच्यामध्ये जो होता तो पूर्ण केला त्यांनी आणि आता ते निवृत्त होत आहेत. या निवृत्तीनंतरच्या त्यांच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. या कार्यक्रमात पद्याचे गायन कीर्ती तुपकर यांनी करून सन्मानपत्राचे उत्तम वाचन नामदेव एकशिंगे यांनी केले. यावेळी उपस्थित असलेले किरण कोदरकर यांनी यादव सरांना शुभेच्छा दिल्या. ते आपल्या वडिलांपेक्षाही मोठ्या वयाचे आहेत, बरोबर आहे. आणि तुम्ही जर नीट पाहिलं असेल की नाही तर तुमच्या काही शिक्षकांच्या काही बाईंच्या यादव सरांच्या डोळ्यात तुम्हाला पाणी दिसतं, पण त्यांचं मन त्या लहान मुलांसारखंच राहिलं आहे. आणि असं स्वाभाविक आहे, ज्या मुलांबरोबर आपण राहतो त्या मुलांसारखेच आपण होऊन जातो. आणि त्याच्यामुळं आज शाळेचा औपचारिक पद्धतीने निरोप घेताना त्यांच्या डोळ्यात पाणी असणं स्वाभाविक आहे. पण मी मागच्या 1 वर्षामध्ये सरांशी जितका संपर्कात आलो आहे ना तर मी कायम सरांना उत्साहात पाहिलं. म्हणजे मला कधी असं आठवतच नाही की एखादी गोष्ट आम्ही बोललो आहेत आणि सर म्हणतात नाही दादा हे शक्य नाही. अप्पाराव यादव हे प्रत्येकांना उत्तम मार्गदर्शन करतात. त्यांच्या कार्याचे कौतुक अनेक करत असतात. परंतु अप्पाराव यादव गुरुजींनी विद्यार्थ्यांबरोबर चांगलं नातं निर्माण केलं असून त्यांचे नाव लौकिक राहणार असल्याचे सांगत डॉक्टर गोपाळराव चौसाळकर यांनीही शुभेच्छा दिल्या. त्यांची कामसू वृत्तीच त्यांना आज प्रगतीपथावर घेऊन गेलेली आहे व आज ह्या आपल्या एवढ्या मोठ्या संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये ते गेल्या 10-12 वर्षापासून आहेत. या शाळेचा कायापालट करायचा चंग त्यांनी बांधला. उन्हाळ्याच्या सुट्टीत पण आता मी गेल्या 15-20 दिवसापूर्वी आलो होतो. अप्पारावने खास बोलून घेतलं शाळेमध्ये पहा काय काय गेले वरच्या मधल्यावर पूर्ण त्यांनी शाळेचा कायापालट केलेला आम्ही पाहिला, रंगरंगोटी पाहिली व शाळेला हे मूर्त चांगलं स्वरूप त्यांनी दिलं. असे अनेक म्हणजे ह्या भौतिक सुविधाबरोबर शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सुद्धा अप्पाराव सतत प्रयत्नशील असतात आणि या शैक्षणिक कार्याबरोबर त्यांचं सामाजिक कार्यसुद्धा अव्याहतपणे चालू आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात शालेय समितीचे अध्यक्ष उन्मेष मातेकर यांचाही सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अप्पाराव यादव यांनी सत्काराला उत्तर देताना अधिकाधिक गोष्टींच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला आहे. की मी शासकीय नियमानुसार जरी शासकीय सेवेतून निवृत्त झालेला असलो तरी संस्थेच्या सेवेतून आणि आपल्या ऋणातून कधीही मी निवृत्त होणार नाही. कारण संस्था ही माझी आई आहे आणि आईच्या सेवेतून प्रत्येक मूल हे कधीही निवृत्त होत नसतं. खरं तर आत्ता सुधीर गुरुजी बोलले, अनेकांनी माझ्या सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनींनी मनोगत व्यक्त केलं कारण ते माझ्या ह्या शैक्षणिक प्रवासाचे साक्षीदार आहेत. पण आज माझी अवस्था
बोलताना अशी झाली की कन्या सासुराशी जाये मागे परतुनी पाहे. म्हणजे एखादी मुलगी आईवडिलाच्या लाडाकोडात वाढलेली असते, त्या सर्व आपल्या घराच्या अंगणाच्या परिसरात खेळलेली असते, आपल्या मैत्रिणी संग आपल्या भावासंग खेळलेली असते, भांडलेली असते, त्या गावात एकूण समरस झालेली असते, घरातल्या प्रत्येक वस्तूशी आणि तिच्या लहानपणात तिने ज्या ज्या वस्तूशी खेळली त्या सगळ्या वस्तूशी समरस झालेली असते. पण तीच मुलगी ज्यावेळेस तिला सासरी जाण्याचा वेळ येतो त्यावेळेस जी अवस्था त्या मुलीच्या मनाची असते ती अवस्था जगद्गुरु तुकाराम महाराजांनी खूप छान शब्दात वर्णन केले की कन्या सासुराशी जाये मागे परतुनी पाहे. तीच अवस्था आज माझ्या मनाची झालेली आहे. या कार्यक्रमात अध्यक्षीय समारोप करताना उन्मेष मातेकर यांनीही अप्पाराव यादव यांच्यावर फोकस टाकलाय. तसेच त्यांनी यावेळी त्यांना शुभेच्छाही दिल्या. गेल्या 34 वर्षामध्ये यादव सरांनी या संस्थेची सेवा केली. आपण सर्वांचे मनोगत ऐकलेले आहेत. 34 वर्ष ही थोडीशी सेवा नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी, वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव त्यांना मिळालेले आहेत. आणि आपल्या शाळेला इथल्या एक हरहुन्नरी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व लाभलेलं आहे असं मी मानतो. एक उत्कृष्ट खेळाडू, एक उत्कृष्ट शिक्षक, एक उत्कृष्ट प्रगतिशील शेतकरी आणि एक उत्कृष्ट प्रशासक अशा वेगवेगळ्या प्रकारचं कर्तृत्व आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि ते त्यांच्या या 34 वर्षाच्या काळामध्ये त्यांना मिळालेलं आहे. या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन गायत्री संधीकर यांनी, स्वागत व परिचय किसन गायकवाड यांनी, तर आभार चौरे गुरुजींनी मानले. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.